निकते से अत्यंत पुनीत तिहूं पुरबानी। राम युधिष्ठिर के बरने बलमी की हुब्यास के संग सुहानी। भूषण योग कलिके कवि रायन रायन के गुण गाय नसानी। पुण्य चरित्र सिवासर गे सरनाय पवित्र भई पुनिबानी। शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून शेकडो कोस दूर असलेल्या यमुना काठच्या एका छोट्या गावातून एका महाकवीनं दक्षिणेकडे धाव घेतली. रायगडावर बसून त्यानं शिवाजी राजांच्यावर एक महाकाव्य रचलं. शिवरायांच्यावर अनेक काव्य झालेली आहेत, पण आपल्या काव्य नायकास अलंकारबद्ध करणारा हा महान कवी एकटाच. कवी भूषण. महाराष्ट्रानं दुर्लक्षलेला, इतिहासकारांनी अनैतिहासिक म्हणून बाजूला सारलेला शिवभूषण हा भूषणाचा ग्रंथ अजोड आहे. तो व्रजभाषेत असल्यानं कळण्यास जरा कठीण. शिवाय भूषणानं जी वृत्त वापरली त्यांचा वापर महाराष्ट्रात विरळा. त्यामुळे हे महान काव्य बाजूला पडलं. केवळ ते समजत नाही म्हणून अंगावरची माशी झटकावी तद्वत हे काव्य महाराष्ट्रानं बाजूला सारलं. श्री रामचंद्र गोविंद काटे यांनी 1930 साली संपूर्ण भूषण या नावाचं एक पुस्तक भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे प्रकाशित केलं. जळगावच्या दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांनी भूषणाच्या शिवभूषण आणि शिवाबावनीचा मराठी पद्यानुवाद 1928 सालीच प्रसिद्ध केला. काव्य रत्नावलीकार फडणीस यांनी भूषणाचा काव्याचा पद्यानुवाद केलेला आहे, पण ही पुस्तकं आता दुर्मिळ झालेली आहेत. हे साधं काव्य नाही, हे आहे एक महाकाव्य. हे आहे शिवभारत. शिवाजी राजांचं वर्णन केल्यावर माझी वाणी पवित्र पावन झाली असं अभिमानानं सांगणाऱ्या एका महाकवीची ही गाथाच आहे. भूषण हा सरस्वतीचा पुत्र होता. त्याची रसाळ शब्दरचना, त्याला असलेली इतिहासाची माहिती, त्याची निरीक्षण शक्ती, पदलालित्य, भाषाशुद्धता, शिवभक्ती ही केवळ अजोड आहे. शिवकालातल्या अनेक घटनांवर नवा प्रकाश पाडण्याचं सामर्थ्य या काव्यात आहे. 1672 साली झालेल्या साल्हेरच्या युद्धाचं त्यानं केलेलं वर्णन वाचून भूषणानं ही लढाई प्रत्यक्ष पाहिली की काय असं वाटतं. जदुनाथ सरकार यांच्या नो हिस्ट्री नो डेट्स या सूत्रानुसार भूषणाच्या काव्याला ऐतिहासिक महत्त्व मिळालं नाही. सगळ्यांनाच तो कल्पना लोकातील स्वैर विहार वाटला. भूषण हा रामदासांसारखा भारतभर भ्रमण करत होता. अनेक ठिकाणी जाऊन त्यानं स्थानिक राजांवर काव्य केलं, त्यांचे गुण गायले, पण शेवटी तो स्वतः शिवरायांच्यावर फिदा झाला. त्याचं चित्त फक्त शिवरायांनीच रिझवलं आणि भूषणाची वाणी पावन केली. भूषणाबद्दल त्याच्या शिवभूषण या एका ग्रंथातून त्याच्या कालाचा आणि मनाचा ठाव लागतो. शिवाबावनी हा भूषणानं रचलेला ग्रंथ नसून त्यानं रचलेले 52 छंद अलीकडे गुजरातेतून प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. इतर स्फुट श्लोकात अनेक श्लोकही घुसडलेले आहेत. भूषण हजारा, भूषण उल्हास, दूषण उल्हास या भूषणाच्या नावावर असलेल्या काव्यांचा पत्ताच लागत नाही. अग्नीच्या किंवा धरतीच्या पोटात ही काव्य गडप झालेली आहेत. भूषणाचं काव्य गूढ आहे. त्यात शिवराज्याभिषेकाचा उल्लेख नाही, त्यात जिजाऊ साहेबांचा उल्लेख नाही, त्यात संभाजीराजांचा उल्लेख नाही. हे काव्य नंतर लिहिलं असतं तर निदान हिंदुस्थानाला हादरा देणाऱ्या शिवराज्याभिषेकाचा पुसटता उल्लेख तरी भूषणानं नक्कीच केला असता. पण शिवभूषण हे काव्य 1673 सालीच पूर्ण झालं. भूषणानंच म्हटलंय, समसत्रह से 30 पर सूचिवदी 13 भान भूषण शिवभूषण कियो पडियो सकल सुजान. म्हणजे संवत 1730 मध्ये ज्येष्ठ वद्य त्रयोदशीला रविवारी भूषणानं शिवराजभूषण हे काव्य पूर्ण केलं. याची इसवी सनातील तारीख येते 1 जून 1673. राज्याभिषेकाच्या आधीच काही काळ प्रतापराव गुजरानं बहलूल खानावर स्वतःला घालून घेतलं. याचा उल्लेख या काव्यात नाही. गागा भट्ट रायगडावर आल्याचा उल्लेख नाही. रामदास स्वामी भेटल्याचा नाही. राज्याभिषेकाचा नाहीच नाही, कारण या घटना शिवभूषण हा ग्रंथ सिद्ध झाल्यावरच्या आहेत. शिवरायांच्या शिसोदे या घराण्याचा उल्लेख अनेक जणांनी केलेला आहे, मात्र भूषणाच्या एवढा काव्यात्मक अर्थ कुणालाच सुचलेला नाही. राजवंश वर्णनात तो एके ठिकाणी म्हणतो, महावीरता बंश में भयो एक अवनीस लियो बीरद सिसोदियो दियो ईश कोशिश.
त्या महापराक्रमी राजानं आपलं शिरकमल ईश्वराला वाहिलेलं होतं. सिसोदिओ म्हणून शिसोदे भूषण हा रीतिकालातला कवी होता. त्या काळात हिंदी साहित्याचा कल शृंगाराकडे अधिक होता. भूषणाच्या नावावरही काही शृंगारिक श्लोक आहेत, पण वीररस उत्पन्न करणारं जोशपूर्ण कवन अधिक आहे. त्यातील शब्द नेटके आहेत, त्यातला अनुप्रास फाकडा आहे. साजीच तुरंग बीर रंग में तुरंग चढ़ी सरज शिवाजी जंग जीतन चलत है. भूषण भनत नाद बिहद नगार न के नदी नद मद गैब रन के रलत है. ऐल फैल खैल भैल खलक में गैला गैला गजन की ठैल पैल सैल उसलत है. तारासो तरनी धुरे धारा में लगत जिमी थारा पर पारा पारा वारे हालत है. मनहरणातील या ओळींवरून शिवरायांचा युद्ध साज नजरेसमोर उभा राहतो. शिवरायांनी भूषणाला भरपूर दान दिलं असावं. ठाई ठाई या औदार्याचा उल्लेख भूषणाच्या काव्यात होतो. तो त्यांना कल्पवृक्षच म्हणतो. तो म्हणतोय, एक कहे कल्पद्रुम है एमी पूरत है सबकी चित चाहे. एक कहे अवतार मनोज की यो तन में अति सुंदरता है. भूषण एक कहे मही इंदुय राज बिराजत बाढ़ महा है. एक कहे नरसिंह है संगर एक कहे नरसिंह शिवा है. भूषण म्हणतोय, इतरांच्याकडे दान मागितलं आणि शिवरायांच्याकडे मागितलं नाही तर त्याचा काय उपयोग आहे. आणि शिवरायांच्याकडे एकदा दान मागितल्यावर मग बाकी लोकांच्याकडे मागण्याची गरजच काय. आवरण को जाचो जहां नहीं जाचो शिवराज. आवरण को जाचो जहां जो जाचो शिवराज. भूषणाचं समकालीनत्व सिद्ध करणारे अनेक श्लोक या काव्यात आहेत. त्यातीलच एक म्हणजे अत्युक्ती या अलंकाराचं उदाहरण. यात भूषण म्हणतोय, आजू यही समय महाराज शिव राज तुम्ही जगदेव जनक जाती अंबरी कसो. म्हणजे हे शिवराय, आज तरी तुम्ही या जगाचे देव आहात. किंवा निरुक्ती याही अलंकाराच्या उदाहरणात भूषण म्हणतोय, हे राजा शिवाजी, आज शरणागताला अभयदान देणारा तूच एक आहेस. आजू शिव राज महाराज एक तूही सर नागत जननो के दिवया अभयदान की. भूषण हा कानपूर जवळच्या त्रिविक्रमपूर किंवा तिकमापूरच्या रत्नाकर पंडित त्रिपाठी यांचा मुलगा. याला 3 भाऊ होते, चिंतामणी पंडित, मतिराम पंडित आणि नीलकंठ किंवा जटाशंकर. या सर्वांनी हिंदी सारस्वताची प्रचंड सेवा केली. या कविश्रेष्ठांची माहिती असलेल्या ग्रंथांची एक यादीच देत आहे. भूषणाच्या नावावर आहेत शिवराज भूषण, शिवाबावनी, छत्रसाल दशक, भूषण हजारा, भूषण उल्लास, दूषण उल्लास आणि काही स्फुटश्लोक. भूषण याखेरीज इतर अप्राप्य आहेत. चिंतामणी पंडितांनी लिहिले छंद विचार, काव्य विवेक, कविकुल कल्पतरू आणि रामायण. मतिराम या भूषणाच्या भावाचे ललित ललाम, छंदसार आणि रसराज हे ग्रंथ मिळालेत. आणि धाकटा नीलकंठ किंवा जटाशंकर याचा अमरेश विलास या नावाचा ग्रंथ नुकताच प्राप्त झालेला आहे. कश्यप गोत्री हे कनौजी ब्राह्मण यमुना तीरी तिकमापुरात राहत असत. बिहारेश्वर किंवा वीरेश्वर ही त्यांची ग्रामदेवता होती. भूषणाला कविभूषण अशी पदवी चित्रकूट नरेश हृदयराम सोलंकी यांचा मुलगा रुद्रराम यांनी दिली. कविभूषण पदवी दई हृदयराम सुत रुद्र असंच त्यांनी म्हटलेलं आहे. भूषणाचं खरं नाव काय होतं याची काही कल्पना येत नाही. कदाचित ते भूषण असंही असू शकेल. अभ्यासकांनी भूषणाची अनेक बारशी केलेली आहेत. त्यात पतिराम, कन्नौज, मणिराम, घनश्याम, ब्रजभूषण अशी अनेक नावे आलेली आहेत. स्वतः भूषणानं मात्र म्हटलंय, देसन देसन ते गुणी आवत जाचन ताही तिनमे आयो एक कवी भूषण कही तुझ्याही. आपल्या काव्यात भूषणानं दुसऱ्या कोणत्याही नावानं स्वतःला संबोधलेलं नाही. त्यानं भारतभर भ्रमण केलं. अगदी रामदासांसारखं हिंदुत्वाची ज्योत तेवत ठेवली. मोरंग, कुमाव, श्रीनगर, रीवा, आमेर, जोधपूर, चित्तोड, गोवळकोंडा, विजापूर, दिल्ली वगैरे अनेक ठिकाणांची नावं भूषणाच्या काव्यात येतात. तो स्वतःच एके ठिकाणी म्हणतोय, मोरंग जाहू की जाहू कुमाहू की श्रीनगरे ही कवित्त बनाए. बांधव जाहू की जाहू अमेरिकी जोधपुरे ही चित्तोर ही धाय. जाहू कुतुब की ए दिल पे की दिली सहु पे किन जाहू बुलाए. भूषण गाय फिरो मही में बनी ही चित चाह सिवा ही रिझाय. म्हणजे इतकी सगळी गावं फिरलो पण माझं चित्त मात्र शिवरायांनी रिझवलं असं त्याला म्हणायचंय. आमचे मित्रवर्य श्रीमान ब्रह्मानंद देशपांडे यांनी भूषणानं वेरूळच्या लेणींना भेट दिली असंही लिहिलेलं आहे. या उदाहरणादाखल
त्यांनी शिवाबावनीतलाच एक श्लोक सांगितला. प्रेतिनी पिशाचर निशाचरी निशाचरी हो मिली मिली आपस में गावत बधाई है. भैरभूत प्रेत भुरी भूदर भयंकर से जुत्त युत्त जोगनी जमाती जोरी आई है. किलकी कै कुतूहल करती काली डिमक डिमक डमरू दिगंबर बजाई है. शिवा पूछे शिव को समाजो आजू कहाँ चली, काहू पे शिवा नरेश भ्रुकुटी चढाई है. म्हणजे प्रेत पिशाच निशाचर हे सगळे एकत्र जमून आनंदानं एकमेकाचं अभिनंदन करत जात आहेत. भैरव भूत खेत 64 योगिनी यांच्या झुंडी जमू लागलेल्या आहेत. काली सुद्धा किलकिल करत वावरत आहे. शिव आनंदाने डमरू वाजवत आहेत आणि हे सर्व बघून पार्वती महादेवास विचारत आहे की आपले हे गण कुठं चाललेत. आज शिवाजी राजाची वक्रदृष्टी कुणाकडे वळली आहे. म्हणजे आज तिथं कत्तल होणार आणि शिवाजीच्या शत्रूंच्या प्रेतांवर या शिवगणांना ताव मारता येईल आणि म्हणून आनंद व्यक्त करत ही सगळे चाललेले आहेत. हे असं शिल्प वेरूळ आहे. कैलास या अद्भुत शिवमंदिरात भूषण आल्यावरच शिवाजीची तुलना करायचा विचार बहुधा पक्का झाला असावा. भूषणजी दक्षिणेत शिवरायांच्याकडे नक्की आले तरी कधी. आग्र्याहून सुटका हा शिवरायांच्या आयुष्यातला एक चमत्कारच होता. आपल्या बापाचा, भावांचा, एवढंच काय स्वतःच्या मुलाचा देखील काटा काढणाऱ्या पाताळयंत्री औरंगजेबाच्या तावडीतनं सर्व लवाजम्या निशी सुटून येणं ही एक कपोल कल्पित वाटावी अशीच गोष्ट होती. याही आधीच्या अफजल खानाचा वध, शाहिस्ता खानावरचा छापा, सुरतेची लूट वगैरे विस्मयकारक घटनांमुळे शिवरायांबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यावर आग्र्याहून सुटकेमुळे कळसच चढला. शिवरायांच्या या सर्व चमत्कारांवर भारून भूषण बहुधा 1667-68 सालीच दक्षिणेत आले असावेत. पण त्यावेळी शिवरायांचा मुक्काम राजगडावर होता. रायगडाचं अजून बांधकाम चाललेलं होतं. तेव्हा भूषण हे प्रथम शिवरायास कुठं भेटले, राजगडावर का रायगडावर? आख्यायिकांप्रमाणे भूषणजी हे शिवाजीराजांना रायगडावर भेटले. याचा अर्थ 1671-72च्या सुमारासच प्रथम दक्षिणेत आले. त्यांची भेट रायगडावर व्याडेश्वर महादेव किंवा जगदीश्वराच्या प्रासादात झाली. शिवरायांनी हा नवीन पाहुणा कोण असं म्हटल्यावर भूषणाने आपली ओळख करून देत खालील छंद म्हटला. इंद्रजिमी जंब पर बाळव स्वंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर संबुरति नाह पर जो सहस बाह पर रामद्विज राज है. दावा द्रुम दंड पर चीतामृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है. तेजतिमी औस पर कन्नजिमी कंस पर त्योम लेंच बंस पर शेर शिव राज है. या छंदाचा दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांनी अतिशय उत्कृष्ट पद्यानुवादच केलेला आहे. ते म्हणतायत, जृंभावरी इंद्र लंकापतीच्या वरी की जसा जानकीचा पती, मेघावरी वायू कामावरी की महादेव ज्याची तपाची रती, दुःशासनाच्या वरी भीम किंवा कन्हैया जसा दुष्ट कंसावरी, हा भोसले भूप गाजी शिवाजी तसा भूतली म्लेच्छ वंशावरी. हे काव्य ऐकल्यावर शिवराय विलक्षण खुश झाले आणि आपल्या औदार्यानं त्यांनी भूषणाला कृतकृत्य केलं. शिवरायांच्या दानशूरत्वाचे उल्लेख जागोजागी आलेले आहेत. भूषण म्हणतोय, लोकांनी देवाची प्रार्थना केली. देव त्यांना प्रसन्न झाला आणि म्हणाला, वत्सांनो मागून घ्यावर, काय पाहिजे ते मागून घ्या. ते लोक देवाकडे मागतायत की अरे देवा, बेपारी जहाज के न राजा भारी राज के, भिकारी हमें कीजे महाराज शिवराज के. म्हणजे हे देवा, अरे आम्हाला तू कुठल्याही जहाजाचा व्यापारी करू नकोस किंवा कुठल्याही राज्याचा राजा देखील करू नकोस. अरे आम्हाला शिवाजी महाराजांच्या दरबारातला एक छोटासा याचक कर, कारण तो देतो ना ते मुठी भरभरून देतो, तेवढा आम्हाला पुरेसा आहे. दुसऱ्या ठिकाणी भूषण असं म्हणतोय, महादानी शिवाजी खुमान या जहान पर, दान के प्रमाण तेरे अति गनाई तू है. रजत के हौस किए हेम पाहिये तुझाई, हयन की हौस किए हाथी पाहिये तू है. म्हणजे या जगात हा आयुष्मान शिवाजी महान दाता असून त्याच्या दानाचं प्रमाण विलक्षणच आहे. इथं चांदीची इच्छा ठेवून आलं की सोनच देतो तो, आणि इथं घोड्याची इच्छा ठेवून आलं तर तो हत्तीच दान करतो. भूषणाला शिवाजी राजांनी बहुधा हत्ती दिला असावा. त्यांनी तो कवींद्र परमानंदांनाही दिला होता. भूषणानं आपल्या काव्यात तत्कालीन आख्यायिकांचाही उपयोग केलाय. जेधे शकावलीत एक चमत्कारिक नोंद आली आहे. रायगडावर तलवारीतनं ज्वाळा निघाल्या अशी ती नोंद आहे. पण भूषणाला हे कदाचित माहीत असावं, अन्यथा त्यानं खालील श्लोक लिहिला नसता. तो म्हणतोय, अचरज भूषण मन बाढ्यो श्री शिवराज खुमान, तव कृपान धुमधुमते भयो प्रताप कृसान. म्हणजे हे शिवराया, अरे हा अग्नी
तर तुझ्या प्रतापामुळेच त्या कृपाणातनं म्हणजे तलवारीतनं निघालेला आहे. शिवराय हे त्याच्या काव्याचे नायकच असल्यानं त्यांना अनेकविध विशेषणांनी भूषणानं संबोधलेला आहे. सर्जा, सवाई, खुमान, शूर शिरोमणी, शूरदानी सिरताज, भुआल, शेर, महाराज, गरीब नेवाज, प्रतापी, सिंह, सामर्थ्यवान, दक्षिणनाथ, दक्षिणरक्षक, गाजी, नरेंद्र, गढपती, महादानी, हिंदुपती पातशाह, महाबाहू, गढपाल, शिवसेवक, महाराष्ट्रपती, महाबली, सुभट, श्रीमन महाराजाधिराज, पृथ्वी पुरोहूत, वीर, नरेश, शाह, सरताज, भूप, रणसिंह, कल्पद्रुम, मनोज, महावीर, राणा इत्यादी अनेक विशेषणांची भूषणानं खैरात केलेली आहे. शिवरायांच्या तलवारीची जरब त्यावेळेला हिंदुस्थानला बसली होतीच. अनेक मातबर शत्रू पाडाव झालेले होते. शिवरायांच्या तलवारीची जरब त्यावेळेला हिंदुस्थानला बसली होतीच. अनेक मातबर शत्रू पाडाव झाले होते. जेथे शिवराय तलवार उगारतील तिथं प्रेतांचा खच पडणार हे निश्चित होतं. शिवरायांची ही तलवार रिपुरुधिरात न्हाल्यामुळं सदैव लालच असते. त्यावरचं रक्त वाळून ती कधी काळी पडत नाही असं भूषण म्हणतो. शिवाय ही तलवार दक्षिणेची ढाल बनून राहिलेली आहे. इस्लामचा हल्ला ती सहन करते आहे. उन्मत्त आक्रमकांच्या वावटळीपासून हिंदूंचा बचाव ती एखाद्या अचल भिंतीसारखी मध्ये ठाकून करते आहे आणि त्यावर धडकणाऱ्या तुर्कांचा ती काळ बनलेली आहे अशी भूषणाने उत्कृष्ट वर्णने केलेली आहेत. पैद प्रतिपाल भूमि भार को हमाल चहु चक्क को अमाल भयो दंडक जहान को साहिन को साल भयो ज्वाल को जवाल भयो हर को कृपाल भयो हार के विधान को वीर रस ख्याल शिव राय भुव पाल तुव हाथ को विशाल भयो भूषण बखान को तेरो करवाल भयो दखन की ढाल भयो हिंदू को दीवार भयो कालतुर कान को. शिवाजी राजांची तलवार कधी नागिणीचे रूप धारण करून सळसळते किंवा कधी गरुडाचं रूप घेऊन नागकुलाचा नाश करते. प्रत्यक्ष कालीच त्या तलवारीत वावरून नरमुंड मालांचा अभिषेक करून घेते अशा अफाट कल्पना भूषणानं ठाई ठाई मांडलेल्या आहेत. भूषणाचा आपल्या पुराणांचा विलक्षण अभ्यास आहे. रामायण आणि महाभारताचा आहे. यातील अनेक उदाहरणे उपमा त्यानं ठिकठिकाणी वापरलेल्या आहेत. तो म्हणतोय, सक्र सैल पर अर्कतम फैल पर बिघन की रैल पर लंबोदर देखिए राम दशकंद पर भीम जरासंद पर भूषण जो सिंधु पर कुंभज विसेखिए हर जो अनंग पर गरुड़ जो भुजंग पर कौरव के अंग पर पारथ जो पेखिए बाज जो विहंग पर सिंह जो मतंग पर म्लेच्छ चतुरंग पर शिवराज देखिए. यात इंद्रानं शैलाचा केलेला पराभव, विघ्नहर्ता गणेश, रामानं केलेला रावणवध, भीमानं चुरडलेला जरासंध, अगस्तीनं गिळलेला समुद्र, श्री महादेवानं त्रिनेत्रानं जाळलेला मदन, कौरवांवर बाणांची बौछार करणारा अर्जुन अशा अनेक कथांचा वापर उपमेसाठी भूषणानं केलेला आहे. भूषणाचं काव्य हे वीर रसावर आधारित आहे. शिवरायांसारख्या वीरोत्तमाच्या वर्णनासाठी अत्यंत अनुकूल असाच हा रस आहे. भूषणानं वापरलेल्या अलंकारांचा क्रम हा जयदेवाच्या चंद्रालोक या काव्य ग्रंथातील आहे. भूषणाचा भाऊ मतिराम यांच्या ललित ललाम यात वर्णिलेल्या अलंकारांचा क्रमही असाच आहे. तत्कालीन पद्धतीनुसार गणेश वंदना करून काव्याला सुरुवात केलेली आहे. शक्तिवंदना, सूर्यवंदना या क्रमानुसार मग काव्य नायकाचं कुल वर्णन, स्थलवर्णन म्हणजे रायगडाचं वर्णन आणि कविकुल वर्णन भूषणानं केलेलं आहे. 105 अलंकारांनी किंवा आभूषणांनी भूषणानं शिवरायाला जकडून ठेवलेलं आहे, भूषणमय केलेलं आहे असं तो म्हणतो. काव्याची ही भूषणं शिवराय आणि भूषण हे यावत चंद्र दिवाकरो आढळ राहोत असं आशीर्वचन लिहून शिवराज भूषणाची किंवा शिवभूषण या ग्रंथाची त्यानं सांगता केलेली आहे. या अंतिम दोह्यावरूनच भूषणाचं समकालीनत्व सिद्ध होतं. या आकाशात सूर्य चंद्र वायू जल आहेत तोवर हा सर्जा शिवाजी जिवंत राहू दे आणि त्याच्या यशाचा प्रकाश सर्वदूर पडू दे असं त्यानं म्हटलंय. पुहुमी पानी रवी ससी पवन जबलो रहे आकाश शिवसरजा तब लो जियो भूषण सुजस प्रकाश. भूषणाचं काव्य गतिमान आहे, शब्दरचना चपखल आहे, त्यातील भाव उत्कट आहे, रसनिर्मिती प्रखर आहे, इतिहास ठळक आहे, पदलालित्य अप्रतिम आहे आणि यामुळे होणारा परिणाम अनोखा आहे. शिवरायांच्या प्रखर यशस्वीवर भूषणानं काव्यभूषणाची झालर चढवलेली आहे. त्यामुळे शिवरायांचा पराक्रम हा आणखी जास्त खुलून दिसतो. वीर रस हा असाच पोषक रस आहे. याचा स्थायी भाव हा उत्साह आहे, प्रेरणा आहे, स्वातंत्र्य प्रेरकता आहे. रौद्र आणि भयानक हे रस हे वीररसाचे सहकारीच आहेत. भूषणानं ही रसव्यंजना इथं केलेली आहे.
शिवरायांच्या साहस पराक्रमामुळे वीररस, धाकामुळे भयानक रस आणि संहारामुळे रौद्र रस निर्माण होतो. हे शिवाचं तांडव नृत्यच आहे. शिवगण प्रेतांवर ताव मारतायत, त्यामुळे बिभत्स रसही उत्पन्न होतोय. भूषण हा रससिद्ध कवी होता. त्याच्या काव्यात वीररसाला प्राधान्य आणि शृंगाराला गौणत्व आहे, पण शृंगारही अपवादानं प्रकट होतोच आहे. वीररसाच्या उदाहरणात भूषणानं काही प्रकार वर्णिलेले आहेत. भूषणाचं काव्य अनोख आहे. त्यातील भाषा गंगेच्या ओघासारखी आहे. दुर्गाप्रसाद आसाराम तिवारींच्या भाषेत तर हे काव्य सकल गुणांनी मंडित आहे. मयुरानं आपला चित्रविचित्र वर्णाचा उभारलेला सुंदर पिसारा जसा नेत्रांना आकर्षून घेतो, हिंदुकुशाच्या भव्य कड्यावरून उड्या टाकीत जाणारा सिंधू नदाचा ओघ जसा मनाला थक्क करून सोडतो आणि मेघगर्जने मागून दिगंत चमकणारी चपला जशी चित्तवृत्ती उन्मुख करून टाकते, तसंच भूषणाचं काव्य रसिक वाचकास आणि श्रोत्यास सद्यस्थितीतून शिवकालात नेऊन सोडतं आणि त्यावेळचे वीररसाचे देखावे ते इतक्या भव्यतेनं दाखवतं की ते पाहत असताना भोवतालच्या परिस्थितीचा विसरच पडतो. यात अतिशयोक्ती नाही. इसवी सन 1883 मधील शिवसिंह सरोजाचे कर्ते म्हणतात, रौद्र, वीर, भयानक ये तीनों रस जैसे भूषण जी के काव्य में है, ऐसे और कवि लोगों की कविता में नहीं पाए जाते. इन्होंने ऐसे ऐसे शिवराज के कवित्व बनाए हैं कि जिनके बराबर किसी कवि वीर रस नहीं बना पाया. डॉक्टर भगवानदास तिवारी आपल्या भूषण साहित्यिक एवं ऐतिहासिक अनुशीलन या पुस्तकात म्हणतात, धारावाहिक प्रवाह, प्रभावशाली वर्णन, उदार भाषा नीती, लोकोक्ती आणि वाक प्रचारांचा सुंदर प्रयोग, अलंकरण प्रवृत्ती, ओजस्विता, कल्पनाशीलता, सजीव बिंब विधान क्षमता, उदात्त भाव व्यंजन, सूक्ष्मातिसूक्ष्म मनोभाव, सजीव अभिव्यंजना, सरस छंद योजना ही भूषणाच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. यात कवीचा स्पष्ट वक्तेपणा, अध्ययन आणि लोकानुभवाची प्रवृत्ती स्पष्ट दिसते. थोडक्यात शिवाजीसारख्या लोकनायकाच्या शौर्याचं गुणगान करणारे भूषणाचे छंद राष्ट्रीयतेचे जागरगीतच आहे. यात कोणतीही खुशमस्करी नाही. रीतिकालीन शृंगार आणि वासनेच्या दलदलीतून बाहेर पडून भूषणानं अतिशय नैराश्यपूर्ण राष्ट्रीय जीवनाला देशप्रेम, राष्ट्रनेत्यांबद्दल श्रद्धा प्रदान केलेली आहे. यात आश्चर्यकारक नवोत्साह भरणाऱ्या चेतनेचा स्रोत आहे. प्रेरक साहित्यात रीतिकालात यात काव्य रचनेस प्रतिस्पर्धीच नाही. अलंकार ज्ञान प्राप्त करण्यासाठी ही संहिता रचलेली नाही. चमत्कृतीजन्य श्लोकांसाठी भूषणापेक्षा इतर सरस काव्यही आहेत. यातील इतिहासासाठी तर नाहीच नाही. मग भूषणाच्या काव्याचं खरं गर्भित काय? राष्ट्र रक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी जनतेनं या वीर शिवरायाला आपल्या हृदय मंदिरात विराजमान करण्यासाठीच भूषणानं या काव्याची निर्मिती केलेली आहे. पुण्य चरित्र सिवासर जेसर न्हाय पवित्र भई पुनी बाणी. या शिवचरित्रात न्हावून निघाल्यानं माझी वाणी परत पवित्र पावन झालेली आहे, असं भूषणजी म्हणतायत. शिवचरित्र वाचून सर्वांचीच वाणी पावन होऊ दे, असंच भूषणाला म्हणायचं आहे. त्याची स्वतःची ही खासियत आहे. त्यामुळे हे वाचताना अतिशय गोडी निर्माण होते. शिवरायांचं कौतुक करत असताना औरंगजेबाला मारलेल्या कानपिचक्या या न्याहाळण्यासारख्या आहेत. त्यातला अनुप्रास हा फारच गोड आणि कानाला सुखावं आहे. चक्रवर्ती चकता चतुरंगिनी चार्यु चापी लई दिसी चक्का, भूप दुरीन दुरे भनी भूषण एक अनेकन बारिधि नक्का, औरंग साही को साही के नंद लड़ो शिव साही बजाय के डंका, सिंह की सिंह चपेट सहे गजराज सहे गजराज का धक्का. यातील पहिल्या ओळीतील अनुप्रास हा अतिशय सुरेख जमलेला आहे. मात्र या श्लोकाचा अर्थ हा फारच गोड आहे. भूषण म्हणतो आहे, चंगीज वंशाच्या चक्रवर्ती औरंगजेबानं आपल्या चतुरंग सैन्याच्या जोरावर चारी दिशांवर अंमल बसवला. कित्येक नृपनरेश दूर डोंगरात दऱ्याखोऱ्यात लपून बसले, तर कित्येक सागरपारी झाले. मात्र याच औरंगशाही विरुद्ध एकटी शिवशाही डंके, नगारे आणि कर्णे फुंकून लढली. सिंहाच्या पंजाचा फटकारा सिंहच सहन करू शकतो आणि हत्तीची धडक सहन करायची ताकदही एका हत्तीतच असते. त्यावेळच्या हिंदुस्थानातील परिस्थितीचं भूषण वर्णन करतोय. कवी भूषणाने म्हटले आहे, दीन दयालू दुनी प्रतिपालक जे करता निर्मलेच्छ महिके. म्हणजे ही भूमी निर्मलेच्छ करणारा
दीनदयाळू आणि प्रतिपालक हा शिवाजी राजाच होता. भूषण भू निरम्लेच्छ करी चहे म्लेच्छ न मारी बेकोर न जुटे. किंवा तो म्हणतोय, मन कवी भूषण को शिव की भगती जित्यो, शिव की भगती जित्यो साधुजन सेवानी. साधुजन जीते या कठिन कली काल महाबीर महाराज मही मेवाने. जगत में जीते महाबीर महाराजन ते, महाराज बावन हु पातशाह लेवाने. पातशाह बावनो दिली के पातशाह जिती, पातशाह हिंदुपती पातशाह सेवाने. शिवाजी राजांना कविभूषणानं इथं हिंदुपती म्हटलेलं आहे. तो म्हणतोय, कवीच्या मनास शिवभक्तीने, शिवभक्ती साधुजनांच्या सेवेने, साधुजनाच कलिकालाने, कलिकाला शूर आणि कीर्तिवान राजांनी आणि शूर आणि कीर्तिवान राजांना 52 बादशाह जिंकणाऱ्या औरंगजेबाने आणि त्या 52 बादशांच्या बादशास म्हणजे दिल्लीपती औरंगजेबास हिंदुपती शिवाजींनी जिंकले, असं भूषणाला इथं सांगायचंय. भूषण अजून एके ठिकाणी म्हणतोय, तेरो कर वाल भयो जगत को ढाल अब सोई हाल म्लेच्छन के काल करत आहे. म्हणजे शिवाजी महाराजांची तलवार ही जगाची ढाल होऊन राहिलेली आहे आणि म्लेच्छांचा काळच ती बनलेली आहे. भूषण अजून एके ठिकाणी म्हणतो, ता दिन अखिल खल भले खल खल कहे ज्या दिन शिवाजी गाजी नेक कर खात आहे. शिवाजी राजांना त्यानं गाजी म्हणजे धर्मवीर असं म्हटलेलं आहे. ज्या दिवशी शिवाजी धर्मवीर क्रुद्ध होतो त्या दिवशी जगातल्या सर्व दुष्टांची दाणादाण होऊन जाते. औरंगजेबास शिवराय आग्र्याहून निसटून गेल्यानंतर अत्यंत मनस्ताप झाला. सर्व दूर त्याची नाचक्की झाली. त्याला धड झोपही लागेना. अशा त्याच्या हातबल अवस्थेची भूषण मस्करी करतोय. तो म्हणतोय, शिव सर जा के बैर को यह फला आलमगीर, छूटे तेरे गड सभय कुटे गये वजीर. अरे आलमगिरा, शिवाजीशी वैर धरण्याचे परिणाम पाहिलेस ना? तुझे सगळे किल्ले गेले आणि तुझ्या वजीर सरदारांना तर बघ त्यानं कसं कुटून काढलाय ते. औरंगजेब एकदा त्याला रात्री पडलेलं स्वप्न दिवाणाला सांगत होता. त्या सरजानं दुर्गा भवानीच्या मुळे मिळालेल्या पंजाच्या ताकदीवर मला रणात जिंकलं. वजीरानं विचारलं, महाराज सरजा म्हणजे शिवाजीने का? तेव्हा एकदम भानावर येऊन औरंगजेबानं अति संकोचानं उत्तर दिलं की सरजा म्हणजे मृगराज सिंहानं. शिकार खेळत असताना सिंहानं मला हतबल केलं. शिवाबावनीतील श्लेष तर अत्यंत सुंदर आहे. ऊंचे घोर मंदर के अंदर रहनवारी, ऊंचे घोर मंदर के अंदर राहती है. कंदमूल भोग करे, तीन बेर खाती ते वे तीन बेर खाती है. भूषण शिथिलांग भूख न शिथिलांग, विजन डुलाती थे वे विजन डुलाती है. भूषण भनत शिवराय वीर तेरे त्रास नगन जडाती थे वे नगन जडाती है. यातील वाक्य रचना सारखी असली तरी अर्थ मात्र भिन्न आहेत. शिवरायांच्या पराक्रमामुळे ज्या नृपनरेशांचा पराभव झाला त्यांच्या स्त्रियांची अति दारुण अवस्था या छंदात वर्णिलेली आहे. उत्तुंग प्रासादातून राहणाऱ्या या राजस्त्रिया आता घोर पर्वतात वास करत आहेत. काजूकंद कलाकंद अशा मिष्टान्नाचे भोजन करणाऱ्यांच्यावर कंदमुळं खाऊन राहायची वेळ आलेली आहे. दिवसातून 3-3 वेळा खाणाऱ्या या स्त्रिया आता कशीबशी 3 बोरं मिळवून त्यावर दिवस काढतायत. ज्यांचे अंग दागिन्यांच्या वजनामुळे जडशील झालेले असे ते आता भुकेनं व्याकुळ झालेले आहेत. ज्यांच्यावर महालात सदैव पंखे झुलत असत ते आता विजनात म्हणजे अरण्यात राहत आहेत. हे शिवराय, अरे तुझ्या या त्रासामुळं म्हणजे पराक्रमामुळं ज्या स्त्रिया दागिन्यांनी नखशिखांत मढल्या असत त्याच आता नग्नावस्थेत जीवन कंठतायत. असंच वर्णन भूषणानं नासपाती खाती ते वे बनासपाती खाती आहे असं केले. म्हणजे ज्या स्त्रिया नाशपतीसारखे उत्तम फळावळ खाऊन राहत होत्या त्यांच्यावर जंगलातील वनस्पती खाऊन राहायची वेळ आता आलेली आहे. किंवा तोरी तोरी आछे से पिछोरा सो निचोरी मुख, कहे अब कहा पानी मुख तो में पाती है. म्हणजे अंगावरील दागिन्यातली मोत्य पिळून त्या पाणीदार मोत्यातून पाणी निघत नाहीसे पाहता त्या अति व्याकुळ झालेल्या आहेत अशी भूषणानं वर्णन केलेली आहेत. भूषणाच्या उत्कृष्ट निरीक्षण शक्तीचे एक अप्रतिम उदाहरण शिवाबावनीतच आहे. कूरम कमल कम ध्वज है, कदम फूल गौर है, गुलाब राना केत की बिराज है. पांडुरी पवार जूही सोहता है, चंदावत सरस बुंदेले सो चमेली साज बाज है. भूषण भनत मुच कुंद बड़ गुजर है, बघेले बसंत सब कुसुम समाज है. लेई रस ऐतिन को बैठी न सकत है, अली नवरंगजेब चंपा शिवराज है. भूषणानं औरंगजेबाच्या मांडलिक राजांना
एकेका फुलाची उपमा दिली आहे. तो म्हणतोय, जयपूरचे कुर्मावतारी कछवाह हे कमलाच्या फुलाप्रमाणे आहेत, तर जोधपूरचे कबंदज हे कदंबाप्रमाणे आहेत. गौड गुलाबाप्रमाणे, तर चित्तोडचे राणे केतकीवत आहेत. पवार पांढरीच्या फुलासारखे, तर चंदावतचे राजे जुईच्या फुलासारखे आहेत. बुंदेले चमेलीप्रमाणे, गुजर हे मुचकुंदाप्रमाणे असे आहेत. आणि औरंगजेब हा एक भ्रमर आहे, भुंगा आहे. हा भुंगा जसा फुलाफुलातून मध गोळा करतो, तसा औरंगजेब या सगळ्या राजांकडून कर गोळा करतो. पण शिवराय एक चंपक पुष्प आहे आणि चाफ्याच्या फुलात मध नसल्याकारणानं भुंगा त्याच्या वाटेला कधी जात नाही. म्हणजे औरंगजेब शिवाजी महाराजांच्या वाटेला कधी जात नाही असं भूषणाला इथं म्हणायचंय. भूषणाचा कल्पनाविलास अफलातून आहे. मम्मटाचार्यांच्या काव्यप्रकाशात अलंकाराची उदाहरणं कालिदासाची वापरलेली आहेत. भूषणानं अलंकारांच्या व्याख्या सांगून उदाहरणं स्वतःच रचली आहेत. आणि एवढंच नव्हे, तर आपल्या काव्यनायकाला त्यांनी भूषणांनी म्हणजे अलंकारांनी जखडून ठेवलेला आहे. भूषणाविषयी काही आख्यायिका प्रचलित आहेत. प्रथम भूषणाला कवितेचा छंद नव्हता. बंधू राजकवी असताना भूषण गावात उनाडक्या करीत हिंडत असे. भूषणानं एकदा भोजनाच्या वेळेला आपल्या वहिनीला मीठ वाढायला सांगितलं. तिचं लक्ष नव्हतं म्हणून भूषणाने आवाज चढवला. त्यावर वहिनी चिडली आणि म्हणाली, मीठ मिळवायची देखील अक्कल नाही आणि कशाला ओरडता आहात. हातातील घास तसाच टाकून भूषण उठला. शेजारील गावातील प्रतिष्ठित इनामदारांच्याकडे गेला आणि उत्तमोत्तम काव्य सुनावून त्या इनामदाराकडून बक्षिसादाखल बैलगाडीवर त्यानं मीठ आणलं. दुसऱ्या एका आख्यायिकेत कुमाऊच्या राजानं एकदा भूषणाला त्याच्या काव्यावर लुब्ध होऊन 1,00,000 रुपये दिले. मात्र देताना गर्वोक्ती केली. तो म्हणाला, असा दाता तुम्हाला पृथ्वीवर दुसरा कोणीही मिळणार नाही. लक्ष्मी आणि सरस्वती यातील हे युद्ध भूषणाने तडफदारीने जिंकलं. त्यांनी उत्तर दिलं, असे दाते मिळतील, पण तुमच्या या अहंकारानं दिलेलं दान नाकारणारा याचक मात्र तुम्हाला पृथ्वी तलावर मिळणार नाही. औरंगजेबानं भूषणाला एकदा दरबारात बोलावून स्वतःच्या गुणाचं काव्यात्मक दर्शन करायला सांगितलं. भूषणाने प्रथम बादशहाकडून अभयदान मागून घेतलं आणि खालील 2 छंद सुनावले. किबले की ठोर बाप बादशाह शाहजहां ताको कैद कियो मानो मक्के आग लाई है. बड़ो बाई दारा को पकड़ी के मारी दार्यो मेह रहू नाही माको बड़ो सगा बाई है. बंधु तो मुराद बख्श बाद चूक करिबे को बीचले कुरान खुदा की कसम खाई है. भूषण सुकवी कहे सुनो नवरंगजेब येतो काम किन्हे तेऊ पादशाही पाई है. या छंदाचा अर्थ असा, औरंगजेब ऐका, तुम्ही तीर्थासमान पूज्य असलेल्या आपल्या बापास शहाजहान बादशास कैद केलं, हे तुमचं कृत्य परमपवित्र अशा मक्केला आग लावण्या इतकं अनुचित आहे. एकाच आईच्या पोटी जन्मलेला त्यातील वडील बंधू जो दारा, त्यालाही पकडून तुम्ही कैदेत घातलं. यावरून तुमच्या अंतःकरणात दयेचा लवलेशही नाही हे कळून येतं. दुसरा भाऊ मुराद बख्श याच्याशी हातात कुराण घेऊन खुदाची खोटी शपथ घेतली. अहो, अशी ही कृत्य केली म्हणून तर तुम्हाला ही बादशाही मिळालेली आहे. हे ऐकून औरंगजेबाचा तिळपापड झाला. पण तेवढ्यात भूषणानं अजून एक छंद म्हटला. हात तस बियलिये प्रात उठे बंदगी को आप ही कपट रूप कपट सुजपके. आगरे में जायदारा चौक में चुनाय लिनो छत्र ही चिनाय लिनो मरे बूढ़े बाप के. किनो है सगोत घात मैं तो नाही कहो फेरी पील पै तुरायो चारो चुगुल के गप के. भूषण भनत शत चंडीमती मंद वहा सोसो चूहे खाय के बिलाडी बैठी तपके. या छंदाचा अर्थ असा, हे औरंगजेब, तुम्ही रोज सकाळीच उठून हातात स्मरणी घेऊन ईश्वर प्रार्थना करता, पण हे सर्व ढोंग आहे. तुम्ही प्रत्यक्ष कपटरूपच आहात. कारण आग्र्याला जाऊन आपल्या सख्या भावाला ताराला तुम्ही चौकात जिवंत चिणलं. जिवंत आणि वृद्ध बापाला मृत समजून त्याचं राजछत्र हिसकावून घेतलं. मी आता अधिक सांगत नाही. आपल्याच गोत्रजांना चहाडखोर दूतांच्या नुसत्या चहाड्यांवरून हत्तीच्या पायाखाली तुडवून मारवलं. तुम्ही मोठे धूर्त आहात, धर्मशील आहात असं दाखवता, पण तुमचं हे कपट शेकडो उंदीर खाऊन तपश्चर्या करणाऱ्या मांजराप्रमाणेच आहे. भूषणाचे प्रत्येक शब्द औरंगजेबाच्या मनात कट्यारीसारखे घुसत होते. त्याच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यानं भूषणाचा शिरच्छेद करायची आज्ञा दिली. पण भूषणगी त्याच्या दरबारातनं सटकली. ही आख्यायिका आहे. या छंदाचं नाव आहे अमृतध्वनी आणि हा अलंकार आहे लाटानुप्रास किंवा छेकानुप्रास. अनुप्रास सुद्धा लाटांच्या सारखा येतो म्हणून या अलंकाराचं नाव आहे लाटानुप्रास. दिल्ली दलन दबायके शिवसरजा निरसंक लूटिलियो सूरती शहर बंकक करी अति डंक. बंकक करी अति डंकक करी अत संकक कुलिखल सोचच चकित भरोच्च चलिय विमोच्च खजल.
तठ्ठठ्ठै मन कठ्ठठ ठिकसई रठ्ठठ ठिल्लीय सद्दत दिसी दिसी भद्दत दबी भई रद्दत दिल्लीय. याचा अर्थ असा आहे, सर्जा शिवाजीनं निर्भयपणे दिल्लीच्या सैन्याचं पारिपत्य करून आणि डंका वाजवून सुरत शहर लुटलं. अशा प्रकारे डंका वाजल्यानं बिचाऱ्या शत्रूंची फारच गाळण उडाली. ते आश्चर्यचकित आणि चिंताग्रस्त होऊन नेत्रातून अश्रू वर्षाव करत भडोच शहराकडे पळाले. वारंवार घोकून विचार त्यांनी निश्चयपूर्वक ठरवला भडोच शहराकडे पळण्याचा. त्यामुळे दिल्ली दबून बसली आणि चहूकडे तिचा अपमान झाला. याचंच दुसरं उत्कृष्ट उदाहरण आहे. गतबल खान दलेल हुव खान बहादुर मुद्ध शिवसरजा सलहेरी ढिग क्रुद्धत धरी के युद्ध क्रुद्धत धरी के युद्धत धरी अरी अद्धत धरी धरी मुंडट धरीत हूँ रुंडट डकरत डुंडूट डिग भरी खेदित दरवर छेदित दय करी मेदत दधी दल जंगक गती सुनी रंगक गली अवरंगक गतबल. याचा अर्थ असा आहे, सर्जा शिवाजीनं साल्हेर किल्ल्याजवळ जेव्हा रागारागानं युद्ध केलं तेव्हा दिलेर खान स्तंभित आणि हतबल झाला. या युद्धात शत्रूकडील वीरांचा फडशा पडला तेव्हा शिरावेगळं झालेली धडं डरकाळ्या फोडू लागली आणि कबंध इकडून तिकडे पळू लागले. शत्रू सैन्याला मोर्चातून हुसकून कापून काढलं आणि त्यांचा मेद दह्याप्रमाणे घुसळला. या युद्धात झालेली दुर्गती औरंगजेबानं जेव्हा ऐकली तेव्हा तो निस्तेज झाला आणि त्याचं अवसान खचलं. हा अलंकार आहे प्रतीप आणि वृत्त आहे मालती सवय्या. कुंद कहा पय वृंद कहा अरु चंद कहा सरजाज स आगे भूषण भानु कृसानु कहा ब खुमान प्रताप महीतल पागे राम कहा द्विज राम कहा बल राम कहा रन में अनुरागे बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे. दुर्गा प्रसाद तिवारी यांनी मंदारमाला वृत्तात याचा पद्यानुवाद केलेला असा आहे. कोठे पयोवृंद तो कुंद कोठे कुठे चंद्र सर्जा यशाच्या पुढे वानू कसा भानू किंवा कृशानू प्रतापा सवे हेच कोडे पडे श्रीराम कोठे बळीराम कोठे महाबाहू युद्धानुरागांतरी काकोल कोठे कुठे केसरी ही कसे तुल्य तत्साहसाला तरी. याच छंदाचा बाळ कोल्हटकर यांनी केलेला पद्यानुवाद असा आहे. कुंद कुठे पय वृंद कुठे शिववदना पुढती चंद्र कुठे तुझ्या प्रतापा पुढे कुठे तो सूर्य कुठे तो अग्नि कुठे राम कुठे द्विज राम कुठे समरी शिवा बलराम कुठे कुठे ससाणा सिंह कुठे साहसगामी शिवरायासम विश्वा माझी झेप कुठे. याच छंदाचा काव्य रत्नावलीकार फडणीस यांनी केलेला पद्यानुवाद असा आहे. का चंद्र कुंद पय हे स्तविती स्वकांती ती होय भूपती यशोस्तवनी विजाती का वर्णितात जनभानु कृशानु याते तुझ्या प्रताप महती पुढती फिकेते. शिवाजीराजांच्या गुणांचं वर्णन करताना भूषणजी म्हणतायत. सुंदरता गुरुता प्रभुता भनिभूषण होत है आदर जामे सज्जनता ओ दयालुता दीनता कोमलता झलकै पर जामय दान कृपानहु को करिबो अभयदानन की बर जामय साहन सोरन टेक विवेक इते गुण एक सिवासर जामय. सौंदर्य गुरुत्व आणि प्रभुत्व हे गुण या शिवाजीराजाच्या ठिकाणी वसत असल्याचमुळे आदराला पात्र झालेले आहेत. तसंच याच्या ठिकाणी प्रजेविषयी सौजन्य दयाळुता आणि कोमलता दिसून येते. शत्रूंना तलवारीचं दान आणि दीनांना अभय वरदान देण्याचंही याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. बादशाहाशी पण लावून युद्ध करणं आणि कोणतंही काम विचारपूर्वक करणं हे इतके गुण एका सर्जा शिवाजीच्या ठिकाणी आहेत. चढत तुरंग चतुरंग साजी शिवराज चढत प्रताप दिन दिन आती अंगमे भूषण चढ़त मर हट्टन के चित्त चाव खग्ग खुली चढ़त है अरिन के अंग में भौसिला के हाथ गढ़ कोट है चढ़त आरि जोट है चढ़त एक मेरुगिर श्रृंग में तुरकान गन व्योम यान है चढ़त बिनु मान है चढ़त बद रंग अव रंग में. चतुरंग सैन्य सज्ज करून शिवराज घोड्यावर स्वार होताच त्यांचा प्रताप दिवसेंदिवस समरांगणात वाढतो आहे. भूषण म्हणतोय इकडे मराठ्यांच्या मनातला उत्साहही वाढायला लागलेला आहे, तर तिकडे उपसलेल्या तलवारी शत्रूच्या छातीत घुसतायत तर तिकडे उपसलेल्या तलवारी शत्रूच्या छातीत घुसतायत. भोसल्याच्या हाती एका मागून एक असे किल्ले येऊ लागलेले आहेत, तर तिकडे शत्रूच्या टोळ्या एकत्र होऊन मेरू पर्वताच्या शिखरांवर चढू लागलेल्या आहेत. तुर्कांचे समुदाय युद्धात मरण मिळाल्यामुळे विमानात बसून आकाशमार्गे जात आहेत, तर इकडं अवमान झाल्यामुळे औरंगजेब निस्तेज होत चाललेला आहे. साहि तने शिव साहि निसामे निस्संक्लियोगड सिंह सोहानो राठीव रोको संहार भयो लरिके सरदार गिर्यो उदय भानो भूषण यो घमसान सो भूतल घेरत लोथिन मानो मसावनो
ऊंच सुसज्ज छटा उचटी प्रकटी परभा परभात की मानो. शहाजीपुत्र शिवाजीने सुंदर व शोभिवंत असा सिंहगड किल्ला निशंकपणे रात्रीच सर केला. राठोडांचा संहार झाला आणि उदयभान हा सरदार लढून मरण पावला. भूषण म्हणतो, त्यावेळी भूतल प्रेतांनी भरल्यामुळे स्मशानाप्रमाणे भीषण दिसत होता. अरुणोदयकालीन प्रभा फाकावी त्याप्रमाणे किल्ल्याच्या उंच सौधांवरून उजेड दिसू लागला. दुरजन दार भजी भजी बेस मारचडी उत्तर पहार डरी शिवाजी न रिंदते. भूषण भनत बिन भूषण बसन साधे भूखन पियासन ते नाहन को निंदते. बालक अयाने बाट बीचही बिलाने कुम्ही लाने मुख कोमल अमल अरविंदते. दृगजल कज्जल कलित बड्यो कढ्यो मानो दुजा स्वत तरणी तनुजा को लिन्नते. भूषण म्हणतोय, त्या नरवीर शिवाजीच्या भीतीनं शत्रू स्त्रिया आपली आभूषणं टाकून उपाशी तापाशी नवऱ्यांच्या निंदा करीत अनिवार्यपणे उत्तरेकडील पहाडांवर पर्वतांवर चढू लागलेल्या आहेत. अज्ञान बालकांप्रमाणे निर्मल कमलाप्रमाणे असलेली कोमल मुख त्यांची कोमेतून गेलेली आहेत. मुलं तर वाट चुकून भलतीकडेच निघून गेलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या मातांच्या काजळ घातलेल्या डोळ्यातून अश्रूंचा जो प्रवाह सुरू झालाय तो कलिंद पर्वतापासून निघालेल्या यमुनेचाच दुसरा ओघ आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. दोन सखीतला संवाद आहे हा. आहे दोहा आणि अलंकारे छेका पन्नुती. एक सखी पहिली दुसरीला म्हणते, तिमिर बंश हर अरुण कर आयो सजनी भोर. तेव्हा दुसरी सखी आपल्या पहिल्या मैत्रिणीला म्हणते, चुप रही सखी शिवसरजा सूरज कुल सिरमोर. त्याचा अर्थ आहे, पहिली म्हणते, हे साजणी, अंधकाराचा नाश करणारा अरुणोदय होत आहे का? दुसरी म्हणते, अगं चुप बैस, हा अरुणोदय नाही, तैमूर वंशाचं निर्दालन करणारा सूर्य कुलोमणी सर्जा शिवाजी आहे. तिमिर या एका शब्दाचे दोन अर्थ भूषणाने इथं वापरलेले आहेत. तिमिर म्हणजे अंधकार आणि तिमिर म्हणजे तैमूरचा वंश. शिवसरजा के करल असे सोन होय किरवान भुज भुज गेस भुजंगिनी भकती पवन अरिप्राण. शूर शिवाजीच्या हातात शोभणारी ही तलवार नव्हे तर त्याची भुजा. हाच कोणी भुजंग आणि तलवार ही भुजंगिनी होय. ही शत्रूंच्या प्राणरूप वायूस भक्षून राहत आहेत. काल करत कली काल में नहीं तुरकन को काल काल करत तुरकान को शिवसरजा करवाल. कलियुगात तुर्क मृत्यूने मरत नाहीत. शूर शिवाजीची तलवार त्यांचा अंत करते. चंदन में नाग मद भर्यो इंद्र नाग विष भर्यो शेष नाग कहे उपमा अबसको. भोर ठहे रात न कपूर बह रात मेघ सरद उडात बात लागे दिसी दसको. शंभु नील ग्रीव भौर पुंडरी कही बसत सरजा शिवाजी सन भूषण सरसको. छिरदी में पंक कलानिधी में कलंक याते रूप एक टंक लहे न तव जसको. या छंदात चंदन, ऐरावत, शेष, कमल, चंद्र आदी उपमित पदार्थात काही ना काही दोष दाखवून शिवराज यश कसं अनुपमेय आहे असं कवीनं दाखवलेलं आहे. चंदन सुवासिक खरा पण सर्पानी वेष्टिलेला. इंद्राचा ऐरावत थोर परंतु मस्तावलेला. शेष पृथ्वी धारण करणारा परंतु विषारी. अरुणसमय नितांत रमणीय परंतु न टिकणारा. कापूर शुभ्र आणि सुवासिक परंतु उडून जाणारा. मेघ जगतावर उपकार करणारे परंतु शरदवायू लागताच दशदिशात फाकून जाणारे. महादेव सर्वांगी गौर पण विषपानानं त्याचा कंठ निळा झालेला. भ्रमर कृष्णवर्ण पण शुभ्र कमलावर बसणारा. एवढा मोठा क्षीरसागर परंतु चिखलानं भरलेला. शांत व रमणीय प्रकाशदायी चंद्र तोही कलंकित. सारांश भूषण म्हणतोय, मी विवश होऊन वरील उपमा शिवराज यशाला दिल्या आहेत पण त्या सदोष असल्यामुळे यत्किंचित देखील शिवराज यशाशी तुलत नाहीत. त्यांची तुलनाच होत नाही. छाय रही जितही तितही अतिही छबी छेरदी रंग करारी. भूषण शुद्ध सुधान के सौधनी सौधती सीधरी ओप उज्जारी. यूतम तोम ही चाबी के चंद चहुद्दिसी चंदनी चारु पसारी. जो अभजल ही मारी मही पर कीरती श्री शिवराज बगारी. ज्याप्रमाणे क्षीरसागरात जिकडे दृष्टी फेकावी तिकडे शुभ्र शुभ्र छबी पसरलेली दिसते किंवा चंद्रानं अंधकारात ग्रासून शुभ्र चांदणं पसरावं आणि त्या प्रकाशात शुभ्र चुनेगच्ची प्रासादांची जशी सुंदर शोभा दिसावी त्याप्रमाणे शिवाजीनं अफजल खानाला मारून पृथ्वीवर आपली उज्ज्वल कीर्ती पसरली. सासत खा दुर्योधन सो ओ दुसासन सो जसवंत निहार्यो. द्रोण भाव करन्न करन्न सो और सबेदल सो दल भार्यो.
ताही बिगोय शिवासर जाभनी भूषण ओली फतोय पछार्यो पारथ के पुरुषार्थ भारत जैसे जगाय जयद्रथ मार्यो. औरंगजेबाकडील सरदार शाहिस्ता खान दुर्योधनाप्रमाणे, जसवंतसिंग दुःशासनाप्रमाणे, भाऊसिंग द्रोणाचार्याप्रमाणे आणि कर्णसिंग कर्णाप्रमाणे तसंच सर्व सैन्य कौरव सैन्याप्रमाणे होतं. पण शूर शिवाजी राजानं ज्याप्रमाणे अर्जुनानं महान पराक्रम करून जयद्रथाला मारलं आणि भारतात आपली कीर्ती जागृत ठेवली, त्याचप्रमाणे वरच्या सर्व सरदारांच्या हातावर तुरी देऊन अवनी छत्र आपण स्वतः हस्तगत केलं. दख्खन केसब दुग्गजिती दुग्ग सहार बिलास शिवसेवक शिव गढपती कियो रायगड बास. दक्षिणेतील सर्व किल्ले जिंकून शिवभक्त शिवाजीनं सर्व किल्ल्यांचा आधार आणि विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपलं वसतिस्थान केलं. जा पर साहित्य नय शिवराज सुरेश की ऐसी सभा शुभ साजे यो कभी भूषण जंपत है लखी संपत्ति को अलकापति लाजे. जामदी तीनहु लोक को दीपति ऐसो बड़ो गढ़ राज विराजे वारी पतालसी माची मही अमरावती की छबी ऊपर छाजे. या रायगड किल्ल्यावर शहाजीपुत्र शिवाजीची सभा इंद्र सभेप्रमाणे शोभते. भूषण वारंवार म्हणतोय की इथली संपत्ती पाहून प्रत्यक्ष कुबेर देखील लाजू लागलेला आहे. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की या तिन्ही लोकीचं वैभव साठवलेलं आहे. किल्ल्याखालील भूभाग जलमय पाताळाप्रमाणे, माची पृथ्वीप्रमाणे आणि वरील प्रदेश इंद्रपुरीप्रमाणे शोभतायत. बाळ कोल्हटकरांनी त्यांच्या शिवराय कवी भूषण या नाटकात भूषणाच्या काही छंदांचा अनुवाद अतिशय सुंदर केलेला आहे. ते म्हणतायत, जटा बांधुनी नटली धरणी विशाल पलाश वृक्षांच्या लता तरूंना बिलगुनी डुलती नात चालतो छायेचा. कुठे बांधल्या जलाशयांवर जिना शोभतो दगडांचा विहार चाले त्या पाण्यावर चक्रवाक कधी हंसांचा. कोठे चंदन कुठे चमेली गंध दरवळे चाफ्याचा लवंग वेली कुठे वेलची लक्षण पुरतो संख्येचा. चंद्रमुखींच्या सवेच जेव्हा चंद्र उगवतो पूर्वेचा असे वाटते कमल फुलांनी जन्म घेतला आजच उदरी गंगेच्या. वरती गंगा खाली सागर वरती तारे येथे कमले वरचे तारे खाली येती प्रतिबिंबांना रूपे पडती म्हणून म्हणतो भूषण हे की आकाशाच्या गंगेहूनही गंगासागर भाग्याचा. इंद्रयमी जंब पर बाड़व स्वंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर संबुरति नाह पर जो सहस बाह पर रामद्विज राज है. दावा द्रुम दंड पर चीतामृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर कन्नजिमी कंस पर त्योमलेक्ष बंश पर शेर शिवराज है. शेर शिवराज है. बाळ कोल्हटकर यांनी केलेला पद्यानुवाद आहे. इंद्रवदी जंबसुर दावानल अग्निप्रखर गर्वहारणी रामायण रघुकुल गाजते. मेघ उडवी पवन कहर मदन दहकत शिवशंकर खांडिलेवनी तांडव जे अग्निस्वरूप परशुराम. हरिणांच्या कळपावर व्याघ्राचे नेत्र जसे प्रतिपक्षावर भूषण बिजलीचे तेज जसे नाव गाजते. कंसवधावर कृष्ण बलाची पूर्ण कल्पना येते. अंधाराचे अंश खाऊनी तेज प्रकाशित होते. त्याही वर भूषण त्याही वरी शिवराया नजर तुझी तिखर प्रखर म्लेंछ वंश छायेचा अंश जाळते. प्रातःकाळी स्मरुनी खुदाते हाती घेसी जपमाला तुझे रूप जे मूर्तिमंत जे जप जपसी कपटाला. जिवंत असुनी बाप आपुला मेला बुभाट केला ऐशा करणी हाती घेतले सिंहासन भूपाला. वडील बंधू दारा वधुनी बंधू धर्म उद्धरिला चुगलखोर दूतांच्या वचनी वंशनाश करवियला. तुझ्या पुढे हा भूषण कुठला कुण्या तरुचा पाला हजार मूषक मारुनी बसले मार्जारच ध्यानाला. भूषणाचा एक छंद अगदी उत्कृष्ट आहे. किंबहुना भूषणाच्या शिवभूषणाचं संपूर्ण सार या एका छंदात आलेलं आहे. देवल गिरावते फिरावते निसान आली ऐसे डुबे राव राने सभी गए लबकी. गौरा गणपति आप औरन को देत ताप आपुनी ही बार आप मारी गए दबकी. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की. काशी हो की कला गई मथुरा मसीद भई गर शिवाजी न होत तो सुन्नत होत सबकी. या छंदात मुसलमानांच्या हल्ल्यांनी हिंदूंची आणि त्यांच्या धर्माची उडालेली दैना
देवता देवालये यांचा झालेला विध्वंस, जबरदस्तीने यावनी धर्माचा प्रसार करण्याची महत्वाकांक्षा इत्यादिकांचं कवीनं यथोचित आणि इतिहास प्रमाणान्वित वर्णन करून अशा बिकट परिस्थितीतही शिवाजीचा अवतार झाल्यानं हिंदू धर्म कसा बचावला ते दाखवून दिलेलं आहे. मुसलमानांनी देवस्थानं पाडली आणि अलीचे झेंडे चहूकडे मिरवले तेव्हा राव राणे अगदी निर्बल आणि निस्तेज झाले. राव राण्यांची कथा सोडून द्या. अहो, गौरी गणपती आदी देवता परपीडा करणाऱ्या खऱ्या, पण स्वतःवर पाळी येताच लपून बसल्या. जिकडे तिकडे अवलियांचं, पीरांचं आणि पैगंबरांचं महात्म्य वाढलं. सिद्धांचं सिद्धपण नाहीसं झालं आणि रबची चर्चा सुरू झाली. काशीची कळा गेली, मथुरेची मशीद झाली. अशा वेळी शिवाजी आहे म्हणून तो नसता तर एव्हाना सगळ्यांची सुंता झाली असती.